पहिले पेत्र अध्याय 5 वचन 8 तर सावध असा. सावध. तुमच्यापैकी किती जणांना ठाऊक आहे सावध म्हणजे शिस्त आणि आत्मसंयमन आहे? बघा, शिस्तप्रिय. आता हेच जरा आनंदाने बोलूया. शिस्तप्रिय. आता बघा, आत्मसंयम. तर सावध असा, शिस्तप्रिय, शुद्ध मनाचे असा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत असतो. म्हणजे तो तीव्र भुकेने कोणाचे फाडून तुकडे करावे अशा हेतूने शोधत फिरतो. मला हे वचन आवडतं. सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. पण शुभवार्ता ही आहे की ती व्यक्ती तुम्ही किंवा मी असण्याची गरज नाही. टीव्हीवरून पाहणाऱ्या लोकांपैकीही कोणी नाही. पण उत्तर काय आहे मग? उत्तर आहे संतुलित रहा. बघा, आपल्या जीवनात संतुलन खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ तुम्ही प्रत्येक गोष्ट पुरेशी करता, काहीही अधिक करत नाही. मी हे पुन्हा सांगेन, संतुलित व्यक्ती असणं म्हणजे सगळं काही योग्य प्रमाणात करणं, काहीही अतिप्रमाणात न करणं. हे शक्य आहे की तुम्ही अतिप्रमाणात प्रार्थना सभांना जाऊ शकाल. असेही लोक आहेत की ते इतके आध्यात्मिक बनतात की पृथ्वीवरच्या गोष्टींसाठी निरुपयोगी ठरतात. बरेच लोक प्रार्थना आणि सभा किंवा बायबल अभ्यास यातच गुंतून जातात आणि कुटुंबाकडे, विवाहाकडे दुर्लक्ष करतात. संतुलन राखत नाहीत. ही गोष्ट मी पुन्हा एकदा सांगेन. संतुलन म्हणजे प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात करणं, काहीही अतिप्रमाणात न करणं. तुम्हाला ठाऊक आहे का की आपल्या स्वभावात दैहिकताच अधिक असते. कधी कधी आपण एखादं काम हाती घेतो आणि मग त्याच दृष्टीने झुकत जातो. आपण एकतर आपण तेच काम करत बसतो किंवा मग आपण काहीच करत नाही. आणि तुमच्यापैकी काही जणांचं व्यक्तिमत्वही कमी अधिक प्रमाणात काहीच असंच असतं. तुम्ही एखादी गोष्ट करता किंवा मग काहीच करत नाही. मी सुद्धा अशीच होते. एखादं काम हाती घेतलं की स्वतःला झोकून द्यायचे. पण देवाचे आभार, त्याने मला हा संदेश खूप 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 वर्षांपूर्वी दिला. आपल्या जीवनात संतुलित असणं किती महत्वाचं आहे. आणि बघा, तुम्हाला जर पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर तुमच्या जीवनात बिकट समस्या उद्भवू शकतात. हे समजणं कठीण नाहीये. पण त्यामुळे खंडीभर समस्या उभ्या राहतात. आपण दोष देतो सैतानाला, आपण खेटा घालतो समुपदेशकाकडे आणि सगळा पैसा ओततो औषधांवर. पण तुम्हाला गरज असते रात्रीच्या झोपेची. तुमच्या खोलीत कुणी मोठा सैतान लपून बसलेला नसतो. तुम्हाला फक्त झोपायचं असतं. आता हेही तितकंच खरं आहे की काही लोक फारच झोपतात, त्यांना गरज असते उठायची. हालेलुया. तर सावध असा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरतो. सिंहासारखा. बघा, आपल्या जीवनात संतुलन येण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्याने शिस्त आणि आत्मसंयमनाचं आपल्या जीवनातील महत्त्व ओळखायला हवं. तुम्ही असं कधीच म्हणता कामा नये की माझ्या जीवनात शिस्त नाहीये, मला आत्मसंयम नाहीये. तुमच्यात ते आहे, कारण ख्रिस्त तुमच्यात राहतो आणि तुमच्यामध्ये आत्म्याचं फळ आहे आणि त्या फळापैकी एक आहे आत्मसंयमन. मला मान्य आहे की नवीन जन्माच्या सुरुवातीला ते बीजरूपात येतं, पण त्याला देवाच्या वचनाचं पाणी मिळताच ते वाढत जातं. ख्रिस्ती या नात्याने आपली वाढ ही व्हायलाच हवी. कायमचं बाळ बनून राहणं फारसं आकर्षक नसतं. ख्रिस्ती लोकांनी वाढायला हवं. आणि वेळ काढून इथं आल्याबद्दल मी तुमचं कौतुक करते, कारण हे मला सांगतं की तुम्ही गंभीर मनाचे व्यक्ती आहात, ज्यांना देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्यायचंय. आणि सर्वसामान्य लोक सकाळी उठल्यानंतर अशा गोष्टींचा निर्धार करत नाहीत, कारण ते देवाबरोबरच्या त्यांच्या वाटचाली बाबतीत गंभीर नसतात. बघा, तुम्हाला इथे यावंसं वाटलं नसेल तरीही तुम्ही आलात आणि तुम्ही इथे आहात म्हणून देव तुमच्यात कार्य करणारच आहे. ज्यांनी आज हा कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही पाहिला, पहिली काही मिनिटं झाली तरी तसाच ठेवला आणि आता चॅनल बदलूनही काही उपयोग होणार नाही, कारण इतर 3-4 चॅनलवरही मीच दिसणार आहे.
तर सकाळच्या वेळी माझ्यापासून दूर पळणं आता खरं कठीणच आहे, मी तुम्हाला सांगते. देवाला तुमचं जीवन बदलायचं आहे आणि ते देववचनाद्वारे करेल. त्यासाठी शिस्त आणि आत्मसंयम महत्वाचे आहेत, पण काही कारणास्तव प्रत्येकाला ते आवडत नाही. शिस्त नको रे बाबा, नको. मी इथे तिथे शिस्त आणि आत्मसंयम यावरचं भाषण ऐकायला आलेलो नाहीये. जीवनात माझ्या आधीच इतक्या समस्या आहे आणि त्या तशाच राहतील जर तुम्ही शिस्त आणि आत्मसंयम यावर काही ऐकलं नाही तर. आणि तुम्ही काही केलं नाही तर त्या समस्या तशाच राहतील. आता मी काल जे सांगितलं होतं ते पुन्हा सांगणार आहे, कारण प्रत्येक जण काल होताच असं नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे की जरी देव म्हणतो की तुमच्यात शिस्त आणि आत्मसंयम असू द्या, तरी हे त्याच्याशिवाय करणं शक्य नाही. ही किती रोचक गोष्ट आहे की देवाने आज्ञा केलेली गोष्ट आपण केवळ इच्छाशक्तीने करू शकत नाही. तेव्हा मी तुम्हाला अशा गोष्टीत ढकलू इच्छित नाही. धन्यवाद देवा, आता घरी जाऊन माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सरळ होतील, मी अमुक करीन आणि मी तमुक करीन. मी तुम्हाला सांगते यापैकी काही होणार नाही. एक गोष्ट मात्र तुम्ही करू शकता. तुम्ही घरी जाऊन नोट्स काढा, शांतपणे बसून रविवारी सकाळी किंवा सोमवारी सकाळी, मंगळवारी, बुधवारी सकाळी, जितक्या सकाळी मिळतील तोपर्यंत त्या काढत राहा. आणि तुम्हाला शिस्त आणि आत्मसंयमन यावर जितकी वचनं मिळतील तितक्यांचा अभ्यास करा. तुमच्या जीवनातल्या ज्या क्षेत्रात तुम्हाला वर आलं पाहिजे त्याविषयी लिहा आणि मग तुम्ही प्रार्थना करा आणि असं म्हणा की आता देवा, मी मान्य करतो की माझ्या जीवनातल्या काही गोष्टी असंतुलित आहेत, मला त्या बदलायच्या आहेत, पण याच क्षणी मी तुला सांगू इच्छितो, मी हे तुझ्याशिवाय करू शकणार नाही. मी संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवते की हीच ती चावी आहे जिला ख्रिस्ताच्या मंडळीतले बरेच जण मुकत आहेत. का आपण नेहमी चर्चला जातो, देववचन ऐकत राहतो, चर्चला जातो, पण बदल मात्र काहीही होत नाही. कारण आपल्याला बदल नकोय असं नाही, बऱ्याच जणांना तो हवा आहे, पण तुम्हाला परवा नाही. पण तुम्ही इथे आला आहात कारण तुम्हाला परवा आहे. तुम्ही इथे आहात कारण तुम्हाला बदलायचंय. पण एक गोष्ट मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की शिस्त आणि आत्मसंयम यावरचं माझं शिक्षण ऐकणं एवढंच पुरेसं नाही. हा एक भाग झाला, कोड्याचा एक फक्त भाग. तुम्ही मुख्य भाग वगळू शकत नाही, जो आहे पवित्र आत्म्याचा. मी अनेक संदेश ऐकले, अनेक सभांना मी गेले, मी रडून प्रार्थना केली आणि मी सैतानाला धमकावलं आणि हो, मी थोडीफार प्रगतीही केली, पण तरीही माझ्या जीवनात गुंतागुंत होतीच. पण जेव्हा मला कळलं की प्रभूशिवाय मी काहीही करू शकत नाही, तेव्हा मी देवासोबत नित्यनेमाने दर्जेदार वेळ गांभीर्याने घालवू लागले. प्रत्येक सकाळी तुम्ही इथे आलात हे छान झालं, पण त्यापेक्षा देवासोबत वेळ घालवा. इथे असणं आणि देवासोबत वेळ घालवणं यातली निवड करायची असेल तर मी सांगेन की तुम्ही देवासोबत वेळ घालवणं निवडा. माझ्या टीव्ही कार्यक्रमाला देवाला दिलेली वेळ समजू नका. मला माझे दर्शक गमवायचे नाहीत, पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला शिक्षणाची गरज आहे, तरी तुम्ही देवाला वेळ द्या. तुमचे शिक्षक, तुमचे पालक हे देव नाहीयेत. दुय्यम विश्वास ठेवणं सोडून द्या. आपल्या विश्वासाला भक्कम करा. देवासोबत तुमचं नातं प्रस्थापित करा. पण माझी आई म्हणते, माझे पालक म्हणतात किंवा जॉयस म्हणते. माझं म्हणणं तुम्हाला ठाऊक आहे, पण ते तुमच्या जीवनात कार्य करतं का? मला असं वाटतं की हे एकेका कोड्याचे सगळे तुकडे आहेत. चर्चला जाणं हा एक तुकडा आहे, संदेश ऐकणं हा एक तुकडा आहे, जॉयस मायरच्या सभेला जाणं हा एक तुकडा आहे, चांगला ख्रिस्ती टीव्ही कार्यक्रम पाहणं हा एक तुकडा आहे, बायबल वाचणं हा एक तुकडा आहे. पण तुम्ही देवाला असं म्हणायला हवं, प्रभू सगळे तुकडे माझ्याकडे आहेत, फक्त तूच आता हे करू शकतोस. देवाची वाट पाहायला शिका. देवाच्या उपस्थितीत यायला आणि तिथे थांबायला शिका. जरी तुम्ही 30 सेकंदांनी सुरुवात केली तरी तोंड बंद ठेवून हृदयात असं म्हणा की प्रभू मी तुझ्या पुढे कंगाल आहे. तुझ्याशिवाय माझं काहीही नाही, पण तू गरजेपेक्षा अधिक आहेस. तूच माझ्या जीवनात सगळ्या गोष्टी जुळवून आण. मला बळ दे प्रभू. तिच्यासोबत आयुष्य घालवणं एक दुःस्वप्न आहे. अशी जीवन साथीदार असेल आणि देव तुम्हाला तिच्यासोबत
राहायला सांगत असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही इतरांपासून पळावं अशी देवाची इच्छा नाहीये. खरंच नाही. त्यांच्यासोबत चालणं कठीण आहे. देव तुमच्यासह राहतो म्हणून तो तुम्हाला इतरांसह राहायला मदत करेलच. मी आज या सभा घेऊ शकले नसते जर माझा पती मला धरून राहिला नसता तर. जीवनात कठीण असलेल्या गोष्टींपासून पळणं उपयोगाचं नाही. शिस्त लावणाऱ्या जीवनाचा तो भाग आहे. कित्येकदा तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत राहावं लागतं. ते तुमच्यासाठी सुखदायक नसतं. आणि कित्येकदा दुसऱ्या बाजूला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लोकांपासून अगदी दूर व्हावं लागतं. आणि त्यात तुमचे मित्र आणि कुटुंबीय असू शकतात कारण ते तुम्हाला विषाने भरतात. बऱ्याचदा जेवणाच्या वेळेला चुगल्या चहाड्या सोडण्याची गरज असते. ते आपल्या जीवनातून काढून टाका. जसं बायबल म्हणतं, तुला अडखळवणारा डोळा तू उपटून टाक, तुला अडखळवणारा हात तू तोडून टाक. जर भोजन टेबल तुला अडखळवत असेल त्यापासून दूर राहा. चला आता, हे मला स्पष्ट करायचं आणि मी ते प्रत्येक सत्रात करीनच. मला कसलीही पर्वा नाही. याचा काही उपयोग होणार नाही जर तुम्ही असं म्हणत राहिलात की देवाची स्तुती असो, आता कळलं माझी समस्या काय आहे, मी आता शिस्तप्रिय व्यक्ती बनणारच आहे. माझ्या कुटुंबात मी 25 नवीन नियम आणीन. 8 वाजता मी अमुक करणार, 9 वाजता तमुक, 10 वाजता तमुक तमुक तमुक. हे सगळं चालतं फक्त 2 दिवस. कारण देहाच्या गोष्टी पटकन पेट घेतात आणि विसतातही पटकन. बघा, मी यावर माझ्या महिलांच्या सभेमध्ये एक छानशी गोष्ट सांगितली होती आणि मी असं म्हटलं होतं की असाच असतो देह. चला, हे याकोब अध्याय 4 वचन 17 म्हणतं, याकोब अध्याय 4 वचन 17, चांगलं करायचं कळत असून ते न करणं पाप आहे. एक सांगू, आपल्या आज्ञापालनाच्या स्तरापेक्षा अधिक आपल्याला शिकवण्यात आलंय. पण चर्चमध्ये बसून बसून आपले पार्श्वभाग सपाट होतात, इतके की खुर्च्यांना भेगा पडायची वेळ येते. आपल्या मनामध्ये अक्षमाशीलता, कटुता, सूड भावना तशीच ठेवून तुम्ही बसता कुणावर तरी वेडेपिसे झालेले असता, ज्यांच्यावर क्रोधित असता. त्यांच्यासोबतच तुम्ही चर्चला येता आणि म्हणता हालेलुया, देवाची स्तुती असो, धन्यवाद, गाणं गाता, सर्व अर्पितो आणि रागातच घरी जाता. बघा, मला हीच सवय होती. मी चर्चमध्ये बसायचे पण तोंडाने बरंच काही बोलत असायचे, मनात मात्र वेगळंच असायचं. आज सुक्कं बनवायचं की उलट देवच्या मनातही तेच बोलायचं. तुम्ही आमेन म्हटल्यामुळे सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. बऱ्याचदा जास्त बोलणाऱ्यांना कमी ज्ञान असतं. हो, एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला ती किती वेळा ऐकावी लागते हे सांगता येईल का तुम्हाला? मला वाटतं मी ते करायला हवं, पण मला वाटतं मी ते करू नये. पण तर देव तुम्हाला सांगत असतो, तुमचं हृदय तुम्हाला सांगत असतो मी ते करायला हवं होतं, मी ते करायला नको होतं. तुमचा देह तोंड वर काढून म्हणतो मी कसंही ते करीनच आणि माझ्या गोष्टी चालून जातात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुमच्या गोष्टी चालणार नाही आणि त्याने तुमचं चालू शकतच नाही. या क्षणी सुद्धा आज्ञाभंगाची किंमत तुम्ही मोजत असाल, त्याचबरोबर हसतही असाल. गलतीकरास अध्याय 6 वचन 9, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण योग्य वेळी त्याचे फळ मिळेलच. विस्तारित म्हणतात तर आपण चांगले करताना खचू नये आणि आपला धीरही सोडू नये, कारण आपण कंटाळा केला नाही आणि धैर्य सोडले नाही तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल. एवढे मात्र निश्चित, आपल्या पदरी पीक पडेल. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, निराश होण्यासाठी मोठ्या गुणवत्तेची गरज नसते. माझ्या असं सगळ्यांनाच नेहमी निराश व्हावं असं वाटतं, पण केवळ कठोर आणि
खऱ्या शिस्तीच्या आधारेच तुम्ही केवळ चांगल्या गोष्टीच करत नाही, तर त्या चांगल्या गोष्टी करत राहता, करतच राहता सैतानाचं तुमच्या जीवनावरचं सामर्थ्य निघून जाईपर्यंत. फक्त एकदाच चांगलं काम करणं कठीण नाहीये. पुस्तकांच्या टेबलावरून ढिगभर पुस्तकं खरेदी करून घरी आपल्या शेल्फवर छान रचून आता आपण आत्मिक झालो तसा देखावा करणं फारसं कठीण नाहीये. पण आता हे नीट ऐका किंवा नीट बघा. तुम्हाला काही वेळेसाठी शिस्त लावावी लागेल. तुम्हाला तुमच्या दिवसातला किंवा आठवड्यातला एक हिस्सा काढावा लागेल अभ्यासासाठी. अभ्यासासाठी, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास. बघा, लोक प्रभूला वेळ देत नाही त्याचं कारण आहे त्यांनी स्वतःला तशी शिस्त लावलेली नसते. दुसरं कारण नाहीये. बघा, पोकळ सबबी सांगणं आजपासून सोडून द्या. तुम्ही व्यायाम करत नसाल तर म्हणू नका मला जमत नाही, असं म्हणा मला करायचं नाही. माझ्यावर जबरदस्ती करू नका. ओ, तुम्ही व्यायाम आणि खाण्याविषयी तर बोलणार नाही आहात ना? मला ते ऐकायचं नाहीये. बघू, माझं ताबाच राहत नाही. चॉकलेट कुकी दिसले की 12च्या 12 गडपच होतात अहो. याची गरज नाहीये. फक्त असं म्हणा की जेव्हा मला कुकीज खाव्याशा वाटतील तेव्हा मी त्या खाईन आणि जेव्हा मला खाव्याशा वाटणार नाहीत मी खाणार नाही. कारण माझ्यात शिस्त आणि आत्मसंयम आहे. जे योग्य आहे ते करत राहा, चांगलं ते करत राहा, जे योग्य आहे ते करत राहा. काल मला डॉक्टर पॉल ऑस्टिन यांची मुलाखत घेण्याचं भाग्य लाभलं. एका शोचं संचालन मी केलं. साहजिकच ते जोएल ऑस्टिन यांचे थोरले बंधू आहेत आणि मला खात्री आहे बऱ्याच जणांना ते ठाऊक आहेत. आणि ऑस्टिन्स आमचे मित्र आहेत आणि मला वाटतं माझ्या TV कार्यक्रमांमध्ये मी त्यांची कथा सांगतेच. तर डॉक्टर पॉल हे सर्जन आहेत आणि अनेक वर्षांपासून ते एक यशस्वी सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले की त्यांच्या जीवनात एक वळण असं आलं जेव्हा त्यांना आतल्या आत असमाधान वाढत असल्याचं जाणवलं आणि त्यांनी विचार केला माझ्या जीवनात परिवर्तन तरी येत नाहीये ना, मी नोकरी बदलावी असं प्रभूला वाटतंय, नेमकं काय समजायचं. तर देवापासून ऐकल्या वाचून पाऊल न उचलण्याचं त्यांनी ठरवलं. मी म्हटलं की देवाकडून ऐकेपर्यंत त्यांनी काहीही केलं नाही. केवळ तुम्हाला आतल्या आत थोडंसं अस्वस्थ वाटतं तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच जाऊन एखादं जंगलीपणाचं कृत्य करावं. तुम्ही हे समजून घ्यायला हवं की काहीतरी घडतंय. एकतर देवाला मला काही सांगायचंय किंवा काहीतरी बदलणार आहे किंवा माझ्या हार्मोन्समध्ये काहीतरी बदल झालाय, मला नाही ठाऊक. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला विचित्र वाटतं ते देवापासून नसतं हे लक्षात घ्या. कित्येकदा ती भावना वरवरची असते. कदाचित जास्त साखर खाल्ल्यामुळे तसं होतं. तर त्यांनी देवाची वाट पाहिली, थोडा वेळ घेतला. त्यानंतर त्यांचे वडील वारले आणि मग दफन विधीनंतर घरी जात असताना ते म्हणाले की मी देवाकडून 3 गोष्टी ऐकल्या. तुझी प्रॅक्टिस सोडून दे, ह्यूस्टनला निघून जा आणि मदत कर. आता बघा, या सर्जन असलेल्या मनुष्याला देव सांगत होता की तू आपलं सगळं काही सोडून दे आणि जाऊन मदत कर. त्यावेळी त्यांना ठाऊकही नव्हतं की मंडळीचा पालक कोण आहे ते आणि जोएल अजून त्या ठिकाणी स्थिर झाला नव्हता. त्या जागेसाठी बरेच जण कार्यक्षम असतीलही पण त्यांना ही खात्री करून घ्यायची होती की देवाकडून आहे हे. आणि एका मिनिटासाठी मी जरा मागे जाऊन सांगते. जेव्हा पॉल साधारणपणे 12 वर्षांचे होते ते एका मिशन ट्रिपवर गेले होते आणि आफ्रिकेच्या मातीवर जेव्हा ते उभे होते तेव्हा त्यांना आधीच ठाऊक होतं की आपल्याला एक डॉक्टर बनायचंय. पण आफ्रिकेच्या त्या मातीवर उभं असताना एक बळकट असा विचार त्यांच्या मनात आला, एके दिवशी मी पुन्हा इथे येईन आणि वैद्यकीय सेवा चालवीन.
पुढे मग ते वाढत गेलं, त्यांचं शिक्षण झालं, त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली आणि आता देव त्यांना त्यांचं सगळं काही सोडून द्यायला सांगत होता आणि ते आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून चर्चमध्ये एक मदतनीस म्हणून काम करायला निघाले आणि एक सर्जन म्हणून ते जितकं कमवत होते त्याच्या फक्त 18%च ते मिळवू लागले. आणि बघा, इथे मला एक गोष्ट सांगायची की जगामध्ये फार लोक नाहीत जे केवळ देवाची आज्ञा पाळण्याच्या हेतूने स्वतःला एका कमी दर्जाच्या पदावर आणून ठेवतील. चला आता, फार कमी लोक असे आहेत जे मोठ्या लाभाच्या गोष्टी सोडून कमी लाभाच्या गोष्टींकडे वळतात, कारण त्यांना ठाऊक असतं की त्यांची मुख्य गरज आहे देवाची शांती. एक सांगू का, तुमची मुख्य गरज आहे देवाबरोबरची शांती. आणि हे करण्यासाठी त्यांना शिस्त आणि आत्मसंयम लागला, कारण त्यांच्या स्वभावामध्ये याची कमतरता होती. आपण आपल्या हृदयाचं ऐकायला हवं, डोक्याचं नव्हे. आपण आपल्या मनाचं ऐकलं तर आपल्याला दीर्घकाळ समाधान मिळेल. पण जर आपण डोक्याचंच ऐकत राहिलो, स्वतःच्या विचाराने चाललो, आपल्याला हवं ते केलं, तर आपल्याला दीर्घ समाधान मिळणार नाही. तर 6 वर्ष, बघा 6 वर्ष त्यांनी तिथे राहून मदत केली. आणि एक दिवस किंवा एक महिना नव्हे, आपण चांगलं काम करण्याविषयी बोललो असा विचार करू नका की तुम्ही एकदा योग्य गोष्ट केल्यामुळे तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. तुम्ही स्वतःला योग्य गोष्ट करण्याची सवय लावून घ्यायला हवी. जोवर तुम्हाला मोठ्याने ओरडून आपले केस उपटावेसे वाटतात तोवर, आणि मग तुम्ही विरघळून जाता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच चांगल्या गोष्टी पुन्हा करत राहता. मधून मधून तुम्ही विरघळणं तुमच्यासाठी बरंच असतं, ते देवाला समजतं. बघा, मी बऱ्याचदा माघार घेऊन आशा सोडली. खरंच हेच तर आहे देवा, मी फक्त मी माघार घेते. जणू काही देव याने प्रभावित होतो. तुम्हाला मी सत्य सांगते, एकदा मी असंच करत होते आणि पवित्र आत्मा मला म्हणाला की खरंच का? मला वाटलं आता थोडं थांबावं. कधी कधी तुम्ही जरा जास्तच उत्साहित असता. एक विचार आला मनात, मला आनंद आहे तू माघार घेतेस, कारण मला आता चांगलं काम करता येईल. बघा, देवाला मान्य नसलेल्या सर्व प्रकारच्या देहाच्या कामांमध्ये मी स्वतःला गुंतवून घेतलं होतं. जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा पाळण्यासाठी स्वतःला शिस्त लावता, तर 6 वर्ष ते त्या स्थितीत राहिले. आणि मग कुणीतरी त्यांना कशासाठी तरी लंडनला जायला सांगितलं, आणि मग कुणीतरी त्यांना आफ्रिकेला जायला सांगितलं. आणि बघा, डॉक्टर पॉल यांना अशा प्रवासाची सवय नव्हती आणि त्यांनी म्हटलं की हो, कदाचित देवाची इच्छा असेल. शेवटी ते आफ्रिकेत आले आणि काही सर्जरीत त्यांनी मदत केली. आणि आता ते दरवर्षी 6 महिने आफ्रिकेमध्ये वैद्यकीय सेवा कार्य करण्यात घालवतात. आणि वैद्यकीय सेवा तर हे 12 वर्षाचे असताना देव त्यांच्याशी बोलला. हे तुम्हाला मदत करण्यासाठी मी सांगते. 12व्या वर्षी देव त्यांच्याशी हे बोलला, त्यांना शिकवलं, मोठं सर्जन केलं, मोठं यश दिलं, भरपूर पैसा दिला. जगाच्या दृष्टीने जी अधोगती वाटू शकेल ती खरं तर देवाच्या दृष्टीने गौरवी अशी उन्नती होती. तुम्ही माझ्यासोबत आहात का? पण त्यांना ती अवनती वाटत होती आणि त्यांना 6 वर्ष तशीच काढावी लागली. एक दिवस किंवा एक महिना नव्हे, तर 6 चांगली वर्ष, 6 गुणिले 365 दिवस. आणि मग तोडगा निघाला अचानक. बघा, जर तुम्ही आशा सोडली नाही तर तुमच्या जीवनात काहीही घडू शकतं. पण आता तुम्ही शिस्तीच्या अप्रिय अशा मुशीतून जात आहात आणि तुमच्या स्थितीविषयी तुम्हाला वाटत असेल, माझ्या देवा, अजून किती काळ मला यातून जावं लागणार आहे. केव्हा देवा, केव्हा? का देवा, का?
काय सांगू, काही वर्षांपूर्वी मी डेव्हला असं म्हटलं, कधी आपल्या सेवा कार्यात असा टप्पा येईल जेव्हा कोणी आपल्याला कुठलाही अडथळा आणून त्रास देणार नाही. तेव्हा डेव्ह नेहमीच्या शैलीत माझ्याकडे बघून म्हणाला की कधीच नाही. आणि एक सांगू का, ही घटना 22 वर्षांपूर्वीची आहे आणि त्याचं बरोबर होतं, ते अजूनही चालूच आहे. तुमची वृत्ती अशी हवी की सगळं संपलं तरी मी इथे ओरडणं थांबवणार नाही, कारण मी कधीच धीर सोडणार नाही आणि मी मागे हटणार नाही. मी मागे हटणार नाही, 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 हटणार नाही. बघा, आपल्या जीवनामध्ये संतुलन असायलाच हवं आणि संतुलन खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ सगळं काही पुरेसं करा, पण कसलाही अतिरेक करू नका. आज सादर आहे 4 सीडींची ऑडिओ मालिका जी तुम्ही मागवावी अशी माझी मनापासून विनंती आहे. मी असं म्हटलं कारण या विषयाविषयी खूप लोक म्हणतात, ओ मला याची गरजच नाही. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.